श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्त, नवरात्रीत किंवा कधीही घरी आणा तुम्ही ही एक वस्तू आणि या एका वस्तूची तुम्ही बनवू शकता तावीज. भक्तो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच सुंदर आहे. आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अनेकदा आपले शेजारी लोक किंवा मग तांत्रिक असतात. अनेकदा ती काही अशी षडयंत्र करतात. तुम्ही पुढे गेल्यावर तुमचे पाय खेचणारे बरेच लोक असतात आणि विशेषतः ग्रामीण भागात त्यांची जास्त संख्या असते. त्यामुळे सर्व लोकांच्या जनकल्याणासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी तावीज बनवण्यासाठी शिकवणार आहे. आणि हे कोणी साधीसुधी तावीज नाही बघतो. जर तुमच्या समोर साक्षात काळही आला आणि जर तुमचा मृत्यू योग लिहिला नाहीये तर तुमचा एक केसही वाकडा करू शकणार नाही. कारण की बघतो, आम्ही माता राणीचे भक्त आहोत. जी काही माहिती दिली जाते माता राणी संबंधित योग्य माहिती देतो. मी शपथ घेऊन सांगतोय, आजचा जो हा महान व्हिडिओ तयार करत आहे तर या व्हिडिओमध्ये मला 1 रुपयाचा देखील स्वार्थ नाहीये. तुमच्यापैकी बरेचसे लोक बोलतात ना की ही माहिती पैसे कमवण्यासाठी लोक सांगत असतात. तर पहा बघतो, पैसे वैश्या सुद्धा कमवते आणि एक धार्मिक माणूसही कमवतो. फक्त वैश्याला वैश्याच बोलले जाते आणि एखाद्या धार्मिक व्यक्तीचा समाजात आदर असतो. तर तुमच्यापैकी प्रत्येक जण भक्तिक शक्ती चॅनलशी जुडलेला आहे. प्रत्येक जण भक्तिक शक्ती चॅनलवर खूप विश्वास ठेवतो आणि भक्तिक शक्ती चॅनलला लाईक करतो. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना आशा आहे की मी या वर्षीच्या नवरात्रीमध्येही काही चांगली माहिती सांगेन ज्यामुळे तुमचे नशीब उजळेल. कारण बघतो, तावीजला ही मर्यादा असतात. काही प्रमाणात ती तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तावीज कसा बनवायचा ते शिकवणार आहे. नवरात्रीच्या काळात हे तावीज बनवल्यास त्याचा सर्वात आधी फायदा हा होईल की जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल. दुसरे म्हणजे फक्त जर तुम्हाला नोकरी प्राप्ती करायची आहे तर ही कोणी सामान्य तावीज नाहीये, तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल. तिसरे महत्वाचे, जर तुमची आध्यात्मिक प्रगती होत नसेल. बरेच लोक म्हणतात ना की आमच्या नशिबात जे काही आहे, तुम्हाला काळी जादूटोना केली असेल तर तुमच्या नशिबाचे बंद टाळे उघडते. चौथे बघतो, अनेकांना नजर दोषांचा त्रास असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही तावीज घरी बनवून या समस्यांपासून मुक्ती मिळू शकता. आणि एक गोष्ट जाणून घ्या बघतो, माझे व्हिडिओ पाहणारे सर्व लोक असे तावीज बनवून काय होईल अशी घमेंड माणसाने कधीही बाळगू नये. किंवा जर हे स्वतःला माहिती आहे तर तो लोकांना का सांगत आहे. तर आपणास इथे मी स्पष्ट करून सांगू इच्छितोय की केवळ ही माहिती मी जनकल्याणासाठी सांगत आहे. मला माझ्या गुरूंकडून ही माहिती मिळालेली आहे. या माहितीचा अधिकाधिक लोकांना फायदा होईल अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही सर्वजण घरी तावीज बनवू शकता. फक्त नवरात्रीत ही सामग्री आणा आणि या सामग्रीला तुम्हाला ज्योती कलशाजवळ ठेवायचे आहे. का ठेवायचे आहे? कारण की नवरात्रीचा जी पण वेळ असते तर ही एक सिद्ध करण्याची वेळ असते. नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा प्रत्येकाच्या घरी येते. तुमचा विश्वास असो वा नसो, नवरात्रीच्या काळात माता प्रत्येकाच्या दारात सर्वांच्या हावभाव भक्तिभाव पाहण्यासाठी येतेच येते. हे तुमच्या कायम लक्षात असू द्या. या तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तावीज बनवण्याचा संपूर्ण पद्धत सांगणार आहे. आणि बहीण, मुलगी, पुरुष किंवा स्त्री कोणीही या तावीजीला बनवू शकतात. या तावीजात ना मंत्राची गरज आहे आणि नाही कोणत्याही तंत्राची गरज आहे. केवळ एका सामग्रीची आवश्यकता आहे आणि ती सामग्री तुम्हाला आणावी लागेल. बघतो, ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जरूर पूर्ण पहा. आणि हो, कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी अवश्य लिहा, कारण माता राणीचे आशीर्वाद लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर बघतो, तावीजीला जर तुम्ही नवरात्रीच्या काळात या व्हिडिओला पाहत आहात तर तेव्हाही तुम्ही नवरात्रीच्या वेळी या तावीजीला बनवू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी याची पद्धत सांगेन. पण जर तुम्ही नवरात्रीच्या नंतर सुद्धा हा व्हिडिओ पाहत असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा सिद्ध होणार आहे. तर पहा, मी जी तावीज बनवण्याची विधी आणि पद्धत सांगणार आहे तर ही तावीज तुम्हाला भूत प्रेत, जादूटोना, ग्रह नक्षत्र पीडा, राहू केतू, नकारात्मक शक्ती, वाहने चालवणारे अनेक लोकांचे होणारे आकस्मिक अपघात इत्यादींपासून तुमचे रक्षण करते. आणि अनपेक्षित अपघात झाला तर त्या अपघातापासून वाचवेल. अपघातात तुमच्या कारचे नुकसान झाले असले तरीही तुमचा केसही वाकडा होणार नाही. बघतो, ही तावीज मी स्वतः घालतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 तावीज कशी बनवायची ते शिकवणार आहे. आणि दुसरे महत्वाचे बघतो, भक्ती शक्ती हे फक्त युट्यूब चॅनल नाही तर सर्व दर्शकांचे कुटुंब आहे. तुम्ही सर्व माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. तिसरी गोष्ट बघतो, ज्यांच्या घरात लहान मुले आहेत आणि जर त्यांना खूपच वाईट नजर दोष आणि ग्रासलेली असेल तर ही तावीज बनवून कोणत्याही लहान मुलास तुम्ही घालू शकता. मुलाला दृष्ट आणि कोणत्याही दोषाचा त्रास होणार नाही. आणि बघतो, मी तुम्हाला सांगू इच्छितोय की आमचे एक शिक्षक होते. ते नेहमी बोलत असत जेव्हा आम्ही विद्यार्थी दशेत होतो. ते म्हणायचे की हे भूत प्रेत काहीच असत नाही. तर बघतो, त्यांच्याच नात्यातील एका व्यक्तीने त्या शिक्षकांच्या स्वतःच्या बायकोला भूत प्रेत बाधा वगैरे केली व तिला भूत पकडलं. तर या सगळ्या गोष्टी खऱ्या म्हणता येतील.
फक्त तुमचा विश्वास असो व नसो, आपल्या मानण्याने किंवा तुमच्या मानण्याने काही साध्य होत नाही. जी गोष्ट आहे ती आहेच. तर या सर्व गोष्टींपासून तुम्हाला जरा जपूनच राहायचे आहे. जीवनात पुढे जायचे असते तेव्हा आपल्याला जगावे लागते. फक्त तुम्ही चांगल्या मार्गाने पुढे जात आहात. जर तुमची प्रगती झाली तर तुमच्या शेजाऱ्यांना खूप हेवा वाटतो, ते तुमच्यावर जळतात आणि म्हणूनच जर ते स्वतः तांत्रिक नसतील तर ते इतरांकडे जाऊन तांत्रिक विधी करण्यासाठी पैसे वगैरे देऊन ते तुमच्यावर तांत्रिक क्रिया करून येतात. तर यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. आणि ही तावीज तुम्ही आपल्या घरात लहान मुलासही घालू शकता. तुमच्या घरात प्राणी असल्यास तुम्ही त्यांनाही धारण करू शकता. घरात वडीलधारी मंडळी असतील तर तेही घालू शकतात. आणि नवरात्रीच्या वेळी बघतो लावलेल्या ज्योती कलशावर तुम्हाला या तावीजीला ठेवायचे आहे. या तावीज मध्ये काही सामग्री घ्यायची आहे, तर ती सामग्री जाणून घ्या बघतो. आणि हो, नवरात्रीमध्ये बिना जप करता जेवढा पण या तावीज आहेत, तुम्ही जे काही गोष्टी कराल, तुम्ही जे काही वस्तू बनवत आहात ते सर्व काही सिद्ध होईल. फक्त नवरात्री एकमेव असे एक पावन पर्व आहे जे तुमच्या सर्व दुःखे आणि संकटांना क्षणभरात संपवू शकते. म्हणूनच बघतो नवरात्रीच्या काळात मी सुद्धा सक्रिय असतो, मी सुद्धा साधना करतो आणि नवरात्रीच्या दरम्यान मी तुम्हा लोकांना चांगली उपयुक्त माहिती सांगत असतो. मी सध्या जो व्हिडिओ बनवत आहे बघतो, नवरात्रीच्या दिवसात हा व्हिडिओ बनवला आहे. नवरात्रीत मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही, पण मी प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त उत्तम माहिती देण्याचा. बाकी बघतो आता विषय राहिला तावीज बनवण्याचा. पहा तर मग, जर तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख आणि जर तुम्हाला दुःखातून मुक्ती मिळवायची असेल तर असे म्हणतात की जिथे तलवारीचा काही उपयोग नाही तर तिथे सुई फार उपयोगी येते. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, हेही तुमच्या जीवनाला आनंदमयी करेल. नवरात्री तावीजसाठी तुम्हाला कोणकोणती सामग्री आणावी लागेल तर हे जरा तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही ही सामग्री नवरात्रीनंतर आणत असाल तर एक काम करा, तुम्हाला ज्योती कलशाजवळ या एका वस्तूला ठेवायचे नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर ज्या ज्या सामग्रीची आवश्यकता आहे ते जरा कॉपी पेन घेऊन ध्यानपूर्वक नोट करून घ्या. तर पहा, यात पहिला तुम्हाला बाक आणायचा आहे. यास गोडदोज म्हणूनही ओळखले जाते. हिंदीत यास बच या नावाने ओळखले जाते. फक्त हा बच कोणत्याही पूजापाठ साहित्याच्या दुकानात उपलब्ध असेल. जर तुमच्याजवळ बाक असेल तर हे खूप उत्तम आहे. तर बाग म्हणजे काय बघतो, बाग हे एक असे तांत्रिक रूप आहे ज्याच्या मुळाशी खूपच सुंदर सुगंध असतो. यातून एक प्रकारचा सुगंध उत्सर्जित होत असतो आणि या बागमध्ये बघतो असे म्हटले जाते की त्यामधील तांत्रिक क्रियांना थांबवण्यासाठी काळभैरवांचा वास असतो. हा बाग बघतो सर्व प्रकारच्या तांत्रिक क्रियाकल्पांना रोखतो. म्हणून जर तुमच्या घराजवळ बागची मूळ जडी असेल तर हे घेऊन या. जर ती शुद्ध असेल तर मग हे फारच सुंदर आहे, नाही असेल तर पूजापाठ दुकानातून घेऊन या, तिथे हे उपलब्ध आहे. फक्त तुम्हाला पांढरा आणि काळा दोन्ही प्रकारचा बाग मिळाला तर खूप चांगले आहे, नाहीतर पांढऱ्या रंगाचा बाग घेऊन या तरीही चालेल. तर ही झाली पहिली सामग्री, नोट करून घ्या. बघतो तावीज तयार करण्यासाठी आम्हाला आणखीन एक सामग्री आवश्यकता आहे. बघतो तर ती आहे दुर्वा. आपण ज्याला दुर्वा गवत म्हणतो, त्याचे मूळ जे आहे तर तुम्हाला दुर्वा गवताचेही मूळ घ्यावे लागेल. दुर्वा गवताच्या मूळ जडीला तुम्ही जरा नोट करून घ्या. तिसरी जी मूळ जडी आहे तर ती आहे बघतो धतुराची मूळ जडी. हे जे धतुराचे मूळ आहे हे तांत्रिक क्रियांना कापून टाकणारी एक अतिशय शक्तिशाली वस्तू आहे आणि ते शनीला, राहू केतूला यांच्यासारख्या नीच ग्रहांनाही बंदिस्त करून त्यांना ओलीस ठेवण्याचे काम करते. जोपर्यंत ते तुमच्या सोबत आहे तोपर्यंत शनी, मंगळ, राहू, केतू तुमचे केसही वाकडा करू शकणार नाही. धतुऱ्याच्या मूळ जडीला तुम्ही नोट करून घ्या. मी तुम्हाला त्यांचे फायदे सांगेन, मी तुम्हाला ताबीज कसा बनवायचे हेही सांगेन. बघतो यानंतर चौथी सामग्री नोट करून घ्या. तर ही सामग्री नाही, तुळशीची 5 पाने घ्यायची आहेत. जो तुळशीचा समूह आहे हे तुळशीपत्र असते. बघतो असे मानले जाते की तुळशीच्या प्रत्येक पानावर भगवान श्रीहरी विष्णू सर्वत्र वास करतात. भगवान नारायण जिथे असतात तिथे भगवान नारायणांची शक्ती असते. भगवान नारायणांबद्दल सांगितले जाईल तर अशी कोणती नकारात्मक शक्ती किंवा असुर शक्ती असो तर ती कोणाचाही केस वाकडा करू शकणार नाही. तर तुळशीचे 5 पाने नोट करून घ्या. मी तुम्हाला ही तावीज बनवण्याची पद्धत सांगेन. ही तावीज बनवण्याची पद्धत मला माझ्या गुरूंकडून मिळालेली आहे. यानंतर 5वी सामग्री नोट करून घ्या. हे थोडेसे कठीण राहील पण तुम्हाला ही पूजापाठ दुकानात मिळेल. तर ते आहे गोलोचन. तुम्हाला पूजेमध्ये वापरण्यासाठी गोलोचन आणावे लागेल. तुमच्या जवळच्या छोट्याशा पूजेच्या दुकानातही उपलब्ध आहे किंवा तुम्ही त्याचा एक छोटा बॉक्स 50 रुपये ते 100 मध्ये ऑनलाईन आतापासूनच मागवून ठेवा. गोलोचन तुम्हाला अमेझॉन किंवा इतर कोणते चांगले साईट वरून मिळाले तर ते ऑर्डर करा. तर हे साहित्यही लक्षात ठेवा. पहिली वस्तू घ्यायची आहे बाग, दुसरी तुम्हाला घ्यावी लागेल दुर्वा घास, तिसरी घ्यावी लागेल धतुऱ्याची मूळ जडी. ही देखील अगदी सहज सापडते. जर तुम्हाला धतुऱ्याचे मूळ सापडले नाही तर धतुऱ्याचे मूळ तुम्ही स्वतः काढणे पुरेसे आहे. यानंतर तुळशीचे आणखी 5 पाने घ्यावेत आणि थोडेसे गोलोचन. बघतो आता तुम्हाला किती तावीज बनवायचे आहेत ते तुमच्यावर अवलंबून आहे.
जसे की तुम्ही तुमच्या घरातील प्राण्यांसाठी तावीज बनवू इच्छिताय, घरात जसे की गौमाता असते आणि तुम्ही इच्छिताय की कुणाची वाईट नजर गायी मातेला लागू नये, कारण की गाय मातेकडे आपणही व्यवस्थित लक्ष ठेवत नाही आणि ती दूध देणे बंद करते. असे बरेच लोक आहेत जे व्यापाराचे ठिकाणे बांधतात. तर तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी आवश्यकता आहे, म्हणजेच कोणत्या ठिकाणासाठी तुम्हाला तावीज बनवायची आहे, घरात किती सदस्य आहेत ते तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानुसार तुम्ही तावीज बनवा. तशी ही पुरेशी सामग्री घ्या. जसे की आपण घरात 5 लोक आहोत, तर असे 5 तावीज घेऊन हे घटक घाला. जर तुम्हाला 5 लोकांसाठी तावीज बनवायची असेल तर तुम्हाला 5 लोकांसाठी जेवढे दुर्वा घास लागेल तेवढे घ्यावी, काळा धतुरा लागेल, तुळशीची पाने लागतील तेवढी घ्यावी, अशी सामग्री आणा. यानंतर तुम्ही तुमच्या घरातील 5 लोकांसाठी हे तावीज तयार कराल. आता कोणता तावीज घ्यावा बघतो, तर तुम्हाला मोठ्या आकाराचा तांब्याचा तावीज घ्यावा लागेल. तुम्हाला हे तावीज 30 रुपयांमध्ये मिळते. तुम्ही कुठे असाल, तुमच्या परिसरात एक छोटेसे पूजापाठचे दुकान आहे, तुम्हाला तिथून ही तावीज आणावी लागेल. एखादी तावीज देखील 10 रुपयामध्ये उपलब्ध आहेत किंवा 5 रुपयामध्येही उपलब्ध आहेत. तुम्हाला या तावीजांकडे धावण्याची गरज नाही. थोडे मोठे तावीज असावेत, तावीज गोलाकार असावा, तावीज तांब्याचे असावेत. तांब्याचे तावीज उपलब्ध नाहीत तर आपण एक लहान गोल घेऊ शकता, परंतु तावीज घेण्याचा प्रयत्न करा, कारण की त्यामध्ये हे घटक घालावे लागतील. हे साहित्य टाकून एक तावीज बनवला तर थोडा मोठा तावीज बनतो, तो खूपच सुंदर बनतो, तर ते चांगले राहील. तर तुमच्या घरात किती सदस्य आहेत हे एक नजर टाकून बघून घ्या, नंतर त्यात तावीज बनवा. यानंतर तुम्हाला या बागला आता 8 टाकावे लागेल. दुर्वा घास म्हणजे गवताचा छोटा तुकडा टाकायचा आहे. आता जे काही शिल्लक आहे त्याचे 2 ते 4 तुकडे देखील तुम्ही घालू शकता. लहान तुकडे ठेवा, दुर्वा घासचे तुकडे घाला, धतुराचे तुकडे घाला, तुळशीची 5 पाने घाला आणि शेवटी गोलचन घाला. थोडेसे गोलचन घालून या तावीजला आता पॅक करा व ही तावीज बांधून घ्या. जर तुम्हाला 5 तावीज करायचे असतील तर 5 तावीज पॅक करा. यानंतर तुम्हाला करायचे काय आहे हे जरा लक्ष देऊन ध्यानपूर्वक नीट ऐका. घरातील सर्वांनी जर तुम्ही तुमच्या घरी अखंड दिवा ज्योती पेटवलेली असेल तर तुम्हाला ते हे सर्व तावीज त्या अखंड दिवा ज्योती कलशात ठेवायचे आहेत, किंवा कलशाच्या बाजूला पुढील शिल्लक राहिलेल्या नवरात्रीच्या दिवसांपर्यंत तुम्हाला या तावीजांना तसेच ठेवून द्यायचे आहे. 9 दिवसानंतर 10व्या दिवशी तुम्हाला या तावीजेस बाहेर काढायचे आहे आणि जो लाल रंगाचा धागा आहे फक्त त्यास या तावीजेस बांधून घरातील लहान मुलांना आणि इतर सदस्य स्वतः गळ्यात घालू शकतात, ते स्वतःही परिधान करू शकतात. याचे खूप फायदे आहेत. आणि हो, जर तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योती लावत नाही तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या घरात जिथे माता राणीचे चित्र आहे, तुम्ही जिथे रोजचा दिवा लावत असता, हे तावीज तिथे माता राणीच्या चरणी ठेवा. तेव्हा हे तावीज 9 दिवसात जागृत व सिद्ध होऊन जाईल. पण ती तावीज ज्योती कलशात ठेवली तर ती अखंड ज्योत असते, म्हणून कोणत्याही मंत्रतंत्राशिवाय जागृत होईल आणि ती तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सुरक्षा प्रदान करेल. बघतो बस एवढे करताच तुमचे शत्रू तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. जोपर्यंत तुमच्या गळ्यात तावीज राहील तोपर्यंत तुम्ही भूत प्रेत, जादूटोना, नकारात्मक शक्ती, शनी, मंगळ, राहू, केतू आणि विविध प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून तुमचे रक्षण होईल. पुन्हा कोणत्याही बाबांच्या फंद्यात पडू नका. तुम्हाला तुमचे पैसे वाया घालवायचे नाहीये. हे भक्तीच शक्ती चॅनल तुम्हा सर्वांचे कुटुंब आहे. या चॅनलवर मी तुम्हाला अशीच आणखी माहिती सांगत आहे, जेणेकरून तुम्ही सर्वजण अशा वायफळ फसव्या गोष्टींपासून जपून राहाल आणि हे तावीज स्वतः घरी बनवाल. ही तावीज मला आमच्या गुरूंनी सांगितलेली आहे, आज मी तुम्हाला सांगितले. बघतो आमचे गुरु नाथ संप्रदायाशी संबंधित आहेत. ते खूप महान संत आहेत आणि जर आमच्याकडे 2 किंवा 3 गुरु आहेत, परंतु आम्हाला गुरूंकडून मिळालेली माहिती गुरुनाथ संप्रदायातील आहे. यानंतर बघतो तुम्ही हे तावीज तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या घरातील पैशाच्या पेटीत बांधून ठेवू शकता. कारण जर पैशाच्या पेटीवर कोणाची वाईट नजर असेल तर ते तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवेल. बाकी तुम्ही लोक तावीज बनवाल की नाही हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. आणि हो, आता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नवरात्रीच्या मध्यावर हा व्हिडिओ पाहत असाल तर काय करावे. नवरात्रीच्या 2ऱ्या 3ऱ्या दिवशी, पंचमी किंवा 6व्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर त्याच दिवशी तुम्ही ही तावीज बनवू शकता आणि माता राणीचे चित्र, जी वस्तू असेल किंवा ती मूर्ती असेल तर तेथे त्यांच्या जवळ ठेवा, म्हणजे ती जागृत होईल. यानंतर तुम्ही नवरात्रीनंतर ती परिधान करू शकता. तुम्हाला तेवढाच जास्त परिणाम प्राप्त होईल. पण हो, सप्तमीच्या रात्री जर या तावीजेस बाहेर ठेवलास, त्यावर थोडा गंगाजल शिंपडले तर ते खरे असल्याचे सिद्ध होईल. आणि बाकी ज्योती गळशामध्ये घातल्यास तर हे मग सोन्याहून पिवळे आहे. हे तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. तुम्हाला नोकरी मिळेल. यास आपल्या गाडी व कारमध्ये बांधा, जेणेकरून तुमच्या कारला ते चालवताना अपघात होणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्राप्रमाणे अनेक क्षेत्रात मदत करेल ही तावीज. बघतो हा तावीजचा प्रयोग आजमावलेला आहे आणि मी तुम्हाला त्यांच्या फायद्यांबद्दल आधीच सांगितलेले आहे, म्हणून मी हे तावीज बनवलेले आहे. तुमच्या लहान मुलांना तुमच्या घरात सुरक्षित ठेवा, स्वतः सुरक्षित राहा. रात्री ये जा करायची असेल तर तुमच्यासाठी ड्रायव्हिंगसाठी ही खूप सुंदर राहील अशी ही तावीज आहे. बघतो
हे माता राणी, व्हिडिओ संपल्यानंतर जर तुमच्या कोणत्याही भक्ताला हा व्हिडिओ खऱ्या मनाने आवडलेला असेल तर त्याला या व्हिडिओची सर्व फळे प्राप्त करून दे. त्याचे सर्व दारिद्र्य, सर्व समस्या, सर्व ग्रहक्लेश, पितृदोष दूर कर. भक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. जय अंबे मा, जय माता दी. खूप खूप धन्यवाद.